पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की, सब संतन की, नाम भगवान की जय। जय रघुवीर समर्थ। पहिल्यांदी पारायण करुणाष्टकाचं, नंतर मंगलाचरण प्रवचन। अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया। अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धावाता। भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ। रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी। विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओकटे सर्व काही। रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे। तनु मनुधन माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार होजे। प्रचलित न करावी सर्वदा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली पण मनाचे। मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया, तोडिता तोडवेना। विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा। जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मदवरी करुणेचा राघवा पूरलोटी। तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधो। तुझ विण करुणाये कोण जाणेल माझी, सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी। जड करी जड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मद नेते जंबुकी वासनारे। सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मद पोटी लागली आस मोठी। दिवस गणित बोटी प्राण ठेवो निकंठी, अवचट मज भेटी होत गाली न मीठी। जनकी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे। जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया। तुझ विण मज तैसे झाले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया। सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाई, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही। स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, जमपिंटिनाता चित्त कोठे नराहे। एती सांडो निधाती, विषय सकळ नेती मागुता जन्म घेती। सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मज कैचे चालते हेच साचे। विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी। सुख सुख म्हणता हे दुःख टाको निहाले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले। भ्रमित मन कळेना हित देहा कळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळेना। उभरती मदरामी झाली पूर्ण कामी, घडी घडी मन आता रामरूपी भरावे। रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे, जळचर जळवासी नेनती त्या जळासी। निषेधिने तुझा पाशी चुकलो गुणराशी, भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी। सकळ भुवनवासी भेटिले रामदासी, जय जय रघुवीर समर्थ।
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरदावान् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रान् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहम्। पुण्डलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज सब संतन की नाम भगवान की जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्य आचार्यांपासून स्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून आपल्या साधन विभागाची प्रेरणास्रोत संत सम्राट श्री ज्ञानराज माऊली यांना साष्टांग अभिवादन करून आणि या साधना स्रोतामध्ये प्रविष्ट असणारे सर्व वारकरी मंडळी यांच्याबद्दल स्नेहपूर्वक सद्भाव प्रकट करून चालू असलेल्या आपल्या वारीच्या ज्ञानचिंतनामध्ये समर्थांची करुणाष्टक हे 15 श्लोकाचं प्रकरण आपण चिंतनाला घेतलं आहे। मग ते भले धनमहिमा विनाश करण्याबद्दल असो, संयोगजन सुखाच्या लालसेबद्दल असो, कोणत्याही विभागामध्ये ते साधक भूमिका गृहीत धरायचे। तसं समर्थांनी ही जी करुणाष्टकं लिहिलेली आहेत ही साधक भूमिका गृहीत धरून लिहिलेली अष्टक आहेत। तर साधकाची अवस्था कशी असावी, किती प्रकारच्या असू शकतात अवस्था, तर त्यापैकी एका साधकाच्या अवस्थेचा हा शब्द आहे, घडी घडी बिघडे हा निश्चय हो अंतरीचा। अशी अवस्था असते साधक जीवनामध्ये, फार संघर्ष करावा लागतो। तुकोबाराय म्हणले ना, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आणि अंतर्बाह्य जग आणि मन। तर ही साधकीय भूमिका आहे काय की आम्ही रात्रंदिवस युद्ध करतो त्या मुद्द्यामध्ये। तर आपल्या वारकऱ्यांना सुद्धा हे युद्ध करावं लागतं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग।
मग त्यात विजय कुठं, पराभव कुठं? तर हे पराभवाचं केंद्र आहे. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. मी त्या मनाला, समर्थांनी फार प्रकाराने, कधी कधी आपल्याच मनालाच, मना सज्जना भक्ती पण देत्या, तू सज्जन आहेस बाबा, पण हे काम कर तरच तुझं काम होणार आहे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. मनाची भूमिका, मनाला स्वतःला समजवणं. तसं साधकाच्या एका मनाची ही भूमिका आहे. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. या सगळ्यात काल मी या विषयात सांगितलं की मोडिता मी प्रयत्न करतोय ही मनाची चंचलता मिटवण्याचा. ही चंचलता मोडायची म्हणजे त्याला स्थिर करायचं अशा अर्थानं. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. महारात्रंदिवस युद्धाचा प्रसंग रस्सीखेचमध्ये जसं हा ओढायला पाहतो पण ते ओढू देत नाहीत, तसा हा सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना हा अनेकांच्या जीवनाचा संघर्ष आहे. काल आपण या विषयावर थोडीशी चर्चा केली. आज त्यात थोडासा भाग टाकून पुढे चालणार आहोत. तर त्यातला सर्वात मोठा भाग, एक दुसऱ्याच्या बाबतीत मी पराभूत होणं आणि एक मी माझ्या बाबतीत पराभूत होणं. हा जो घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, हे आतल्या गडबडीतला पराभव आहे. हा स्वजनजन सकळ स्वजन माया मोडिता मोडवेना हा बाहेरच्या पराभव आहे. आणि हा आतला पराभव आहे. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. तर अंतर्बाह्य स्थिती आहे. मन आत आहे, स्वजन बाहेर आहे. लक्षात घ्या. तर बाहेरच्या बाबतीत मी कुठं कमी पडतो, आतल्या बाबतीत मी कुठं कमी पडतो, अशा दोन्ही अँगलनं भगवंतासमोर हा विषय मांडतायत. आणि म्हणून मी तुला म्हणून करुणा हे बोलितो दीन वाचा. तर ही जी आपली परिस्थिती आहे, थोडक्यात तुम्हाला सांगू का, 90% साधकाला प्रार्थनेचा आधार घेतल्याशिवाय या घोर कलियुगामध्ये परमार्थ मार्गावर स्थिर होणं अवघड आहे. हा सगळ्याचा एक वाक्यात मथित अर्थ लक्षात घ्या. कलियुगामध्ये 90% साधकाला हे अवघड आहे त्या शक्तीचा आश्रय घेतल्याशिवाय. आणि त्या शक्तीचा आश्रय घेत असताना प्रार्थी प्रार्थ्य याचे असणारे संबंध, प्रार्थना करण्याचा अधिकार, या विषयाचं चिंतन याच्यात आहे. मी प्रार्थना का करतोय म्हणून, तर म्हणूनच्या मागची जी भूमिका आहे ती भूमिका चिंतनीय आहे. तर म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा. आज मी प्रार्थी म्हणून तुझ्या समोर जे उभा आहे, प्रार्थ्यासमोर प्रार्थी म्हणून मी उभा आहे, तर त्यात प्रार्थना करण्याच्या आवश्यकतेबद्दलचा जो कार्यकारण भाव सांगितला आहे, तर त्यामध्ये ही अंतर्मनाची बाजू आणि बाह्य स्वजन मायेची बाजू या दोन गोष्टी या श्लोकात मांडल्या. आणि चित्ताने थोडं साह्य दिलं, चित्ताचं मूळ थोडं ध्येय पण तयार झालंय. मागच्या श्लोकाचा शेवट की मला लागली आस. काल परत एका श्रोत्याच्या विचारण्यावरून एक शब्द परत सांगा वाटला आज. तर आस लागली म्हणजे आस स्थिर झाली असा नाही आहे अर्थ. लक्षात घ्या. अर्थ त्या सांगताना त्याने असा केलेला आहे, हे जे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, आचळ भजन लीला लागली आस तुझी. लागलीचे दोन्ही अर्थ आहे. स्थिर झाली असा एक अर्थ होतो त्याच्यातून. इथं स्थिर झाली असा नाही अर्थ.
माझ्या मनाला ध्येयपूर्तीची तीव्र इच्छा झाली, म्हणून मी परवा शब्द वापरला होता तीव्र मुमुक्षतावाचक. जर लागली म्हणजे चिकटली अशा अर्थानं असतं तर प्रार्थनेची गरज राहिली नसती, ते प्रतिबंध त्याला आले नसते. हे जे पुढचे प्रतिबंध मानलेले आहेत हे साधक भूमिकेतले आहेत. आणि जर आस चिकटली पक्की तर तो महाराज तो उच्चतर साधक झाला, ज्याचं ध्येय अविचल झालं. ध्येय होणं ते चलित ध्येय असणं आणि अविचल ध्येय होणं असे प्रकार आहेत. तर हा पहिला जो साधक आहे ना, हा पहिल्या वर्गातल्या साधकाचा हा विचार आहे, दुसऱ्या वर्गातला नाही. साधक पक्का होणं, तर पक्क्या साधकाला या प्रार्थनेची गरज राहत नाही, त्याची लाईन लागलेली असते. मग हा साधक झालाय, ध्येय त्याचं मनामध्ये स्वीकार झालंय, बुद्धीनं स्वीकार केलंय, चित्ताने स्वीकार केलंय, पण चित्तावर आरूढ झाला नाही. युंजान योगी, युक्त योगी असे जे फरक आहेत ना, त्याप्रमाणे हा फरक आहे, लक्षात घ्या. आणि योगारूढस्तरोच्यते, योगारूढ अवस्था, हे जसे साधकाचे योग साधकेचे प्रकार, तसं आपल्या या भगवत भक्तीच्या साधकाच्या प्रकारामध्ये हा प्रयत्नवादी साधक आहे. अजून प्रयत्नावर स्थिर झाला नाही, प्रयत्नावर आरूढ झाला नाही, प्रयत्नवादी आहे, प्रयत्नाची इच्छा असणार आहे, त्याच्या मनात त्याच्याविषयी थोडी भूक लागली आहे, पण अजून जेवण मिळालेलं नाही, भूक लागली आहे, काय खायचं याच्याबद्दल विचार आहे, आणि ते काय खायचं ते मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण अजून पूर्ण भूक तृप्त होण्यापुरतं मिळालेलं नाही. कळतंय माझ्या आरोग्यात मला हे जेवण पाहिजे, हे कळालंय, मी अमका रोगी असल्यामुळं मला हे नको, पथ्य अपथ्य हे कळालंय, आणि मला हे जेवण पाहिजे इथपर्यंत वृत्ती झाली आहे. याचा अर्थ जेवण मिळालंय असा नाही अर्थ. तर हे जे आहे ना अचळ भजन लीला, हे भोजन मला पाहिजे आहे, आणि हे पाहिजे याची ओढ मला लागली असं तुझी भजन अचळ झालंय असा नाही अर्थ. आस लागलीचा अर्थ ते मला पाहिजे हे निश्चयात्मक कळलंय बस, पण प्राप्त झाले असं नाही. हे 10 वाक्य परत का वाढवले, तर जेव्हा कालच्या चर्चेत रिटर्न टेस्ट एका व्यक्तीबरोबर बोलताना झाली, तर त्याने असा प्रश्न विचारला, जर भजन एकदा अचळ झालं तर मग या पुढच्या समस्या कशा, म्हणून त्याचा अर्थ पुन्हा सांगितला. एका व्यक्तीकरता जरी पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही, कारण त्याचा लाभ होतो ना, त्या व्यक्तीला जरी लाभ झाला तर नेमका त्याचा जो मर्म आहे तर ते असं आहे. आणि म्हणून भूक आहे, मला काय जेवण माझ्या आरोग्याकरता मला पाहिजे हेही कळलंय, त्याचा सुपरिणाम कसा होणार आहे हेही कळलंय, पण भोजनाची पर्याप्त पूर्ती झाली असा अर्थ घेऊ नये. मग तिथंच खरं प्रार्थनेची गरज आहे. कळलंय पण प्राप्त होत नाही, मग का होत नाही, त्यातले कोणते प्रतिबंध आहेत, तर हे आध्यात्मिक भोजन प्राप्त होण्याकरता काय प्रतिबंध हे मला कळलंय, आणि ते प्रयत्न घालवण्याचा प्रतिबंध दूर करण्याचा थोडा मी प्रयत्न पण केलाय, पण प्रत्यक्षात पदरात पडलेलं नाही. अशा अवस्थेतली प्रार्थना आहे. मग ते प्रतिबंध अंतरंग आणि बहिरंग याचा त्याने विवेकानं निरीक्षण करून स्वतःच ते विचार देवासमोर मांडलेत की मला काय प्रतिबंध वाटतो. तर तो हा पुढचा श्लोक आहे की या अचळ भजन लिहिलेला प्रतिबंध काय वाटतो, तर चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. त्याचा प्रयत्न केलाय पण हे मोडलं जात नाही, म्हणून मला हे अचळ भजन लिहिला सापडत नाही. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, हा एक प्रतिबंध आहे. आणि तिसरा प्रतिबंध, मी पुन्हा पुन्हा पकडायला जातो पण माझ्या हातून सुटतंय, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा.
आणि हे सगळे प्रयत्न करून मी थकल्यामुळं म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा. इथं दैन्य भावाचं स्वरूप आलं. तर दैन्य भाव, प्रार्थनेला दैन्य भाव अनिवार्य असा त्याचा पहिला अर्थ झाला. प्रार्थना करायचं म्हणजे दैन्य भाव पाहिजे, नुसता अनुवाद नको. आपण सगळे लोक आरत्या करतो, पण त्या सुद्धा आर्तभावाने करत नाही. आरती करताना आर्तभावाने केलेली स्तुती संतांनी, त्याचं नाव आरती. आमच्याकडं होड लागलेली असते, तो झाल्यावर ही कशी म्हणेल, ही झाल्यावर ती कशी म्हणेल, नुसती संख्येचीच होड लागलेली असते. मग ती देवीची झालीच पाहिजे, पांडुरंगाची झालीच पाहिजे, दत्ताची झालीच पाहिजे. पण अनुवाद, कोरडेपणातला अनुवाद, त्याच्यामध्ये आर्तता नसते. हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं म्हणजे प्रार्थ्याची प्रार्थना कशी करावी हे दुसरं उदाहरण तुमच्या लक्षात येईल. तर प्रार्थ्याचा जो भाव आहे तर बैठक आहे दैन्य भाव. प्रार्थना हे दैन्यभावी साधकाकरता साधन आहे. जो दैन्य भावात होऊ जाऊ शकत नाही त्याची यथार्थ प्रार्थना होऊ शकत नाही. तर दैन्य भाव फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपली हक्काची प्रार्थना, हक्काची कधी प्रार्थनाच नसते सिद्धांताप्रमाणे, पण आपण हक्काच्या प्रार्थना करतो. मग मी एवढं भजन केलं आणि देवाने मला एवढं द्यायला पाहिजे, प्रार्थनाच आहे पण हक्क प्रधान. दैन्य भाव प्रधान कधी प्रार्थना नसते. मग आम्ही एवढे दिवस वारी करतो, एवढं होऊ नये काय आमच्याकरचं देवाने. थोड्या तुटपुंज्या साधनेचा फार मोठा हक्क आपण गाजवतो आणि प्रार्थ्याला हा हक्क नकोय, तर प्रार्थना सजीव होईल. हे लक्षात घ्या. सजीव प्रार्थना जी आहे ना ती त्याच वेळेला होईल. म्हणून या सगळ्याचा सूत्रबद्ध शब्द वर आलेला आहे, भावे कास तुझी धरावी. भावे हा दैन्य भावामध्ये पंचमहाभावातला क्रम आहे, त्यातला पहिला भाव आहे दैन्य भाव. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. तर ही भावेला फार महत्व आहे. माझी पती तू आपलूशी कर हे म्हणण्याच्या बरोबर सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. भावे ही माझी तळमळ आहे आणि त्या भावेच्याच भावनेतला हा पुढचा शब्द आहे. महाभाव कशाने होईल? दोन गोष्टी असतात बरं का. एक त्याचा उदारपणा आणि आपला अल्पज्ञ अल्पशक्तित्व असणारा दैन्य भाव. मनुष्य कुठं प्रभावित होतो? एक तर त्याचा दिव्यपणा आपल्या अंतःकरणात जर चिंतन झालं ना तर माणूस तिथं नम्र होतो, किंवा आपला क्षुद्रपणा खूप चिंतन झाला तर मग आर्ततेनं प्रार्थनेच्या दृष्टीनं माणूस शरणागत होतो. एकतर त्याच्या प्रभावाचं तरी भरपूर चिंतन झालं पाहिजे आणि त्याच्या जोडीला हे अनिवार्य आपली क्षुद्रता. दैन्य भावाचा मूळ अर्थ आहे आपली क्षुद्रता आपल्या समोर पाहिजे. कर्तव्य, हक्क या सगळ्या परिभाषा आपल्या तोंडून का निघतात? तर आपल्या क्षुद्रत्वाचीच आपल्याला जाणीव विसरलेली असते. हा खरा मुख्य भाग आहे. नाटाचे अभंग आपल्या नित्यनेमात का आहे? तर संतांनी त्या भाषेतून आपला दैन्यभाव जिवंत ठेवण्याकरता आपल्या वारकऱ्यांच्या नित्यनेमामध्ये हे नाटाचे अभंग आहे. आणि नाटाच्या अभंगात सुद्धा दोन्ही प्रकार आहेत. आपली क्षुद्रता आहे आणि भगवंताचा महिमा आहे. तुम्ही ते अभंग वाचा, तुमच्या लक्षात येईल क्रम. तर प्रार्थ्य प्रार्थी संबंधाकरता हे दोन अंग आवश्यक, तेव्हा खरी प्रार्थना होते. मागणी मागण्याचा सुद्धा हक्क त्याच्यातून तयार होतो. तेव्हा हा प्रार्थ्य
आपल्या अल्पशक्तित्वाची जाणीव ठेवून केलेल्या प्रयत्नाचा परोचा देतोय. मग तुम्ही म्हणाल त्यांनी प्रयत्न का केला? तर प्रयत्न न करता यथार्थ दैन्यभाव सिद्ध होत नाही, वास्तवतेवर तो जात नाही. प्रयत्न करून जेव्हा आपटतो तेव्हा तो वास्तवतेवर आरूढ होतो. प्रयत्न केलाच नाही तर वास्तवतेवर आरूढ होत नाही, शंका राहते. आमच्या विश्वामित्रांनी इतरांना जर संधी दिली नसती तर रामच धनुष्य तोडू शकतो हे सिद्ध झालं नसतं. पण एकदम नाही सांगितलं उठ, मग त्या बाकीच्या सगळ्यांची भोंड जिरेपर्यंत त्यांना पर्याप्त वेळ दिला आणि मग रामाला सांगितलं उठ. तसं आपल्यामध्ये इंद्रियाला संधी द्यावी लागते बरं का, अंतःकरणाला संधी द्यावी लागते. आणि संधी देऊन जेव्हा ते आपटतात मग तेव्हा खरी अंतःकरणातून प्रार्थना तयार होते. लक्षात घ्या, संधीच नाही दिली. मग समर्थांनी संधी दिली मनाला आणि त्या मनाच्या चंचलतेवर कंट्रोल करण्याकरता बुद्धीला संधी दिली, चित्ताला संधी दिली, अहमला संधी दिली, याला आवरायला आवर. आणि त्या संधीतून जेव्हा आपटले तेव्हा म्हणतात मोडीता मोडवेना. हे समर्थांची व्यक्तिगत भाव नाही, साधक भूमिकेतला, हे लक्षात घ्या. आणि व्यक्तिगत सुद्धा आहे. त्यांचं चरित्र जर पाहिलं तर ज्यावेळेला तपश्चर्या केली ना टाकळीला, त्यावेळेला विकारांनी त्यांना कधी कधी त्रास दिला. साधं जेवणाची वासना एका ठिकाणी चांगलं मिळायला लागल्यावर परत तिथं जाण्याची वासना झाली. या सगळ्या छोट्या छोट्या घटना प्रत्येक साधकाच्या जीवनात घडतच असतात. म्हणजे अगदी काम वासनाच असावी असं नाही. मग आपल्याच या साध्या व्यवस्थेच्या वासना सुद्धा असतात महाराज. तर समर्थांना त्या व्यवस्थेच्या वासना झाल्या. काही लोकांनी हौशीनं परत बोलवलं, गोड पकवानं घातलं, मग तिथं जावं वाटलं, स्वतः विवेक केला. आणि विवेक केल्यानंतर त्या वैराग्याकरता अनेक प्रयत्न केले. एक तर समर्थांची प्रसिद्ध गोष्ट आहे, समर्थांना खीर फार आवडत असे. तर त्या समर्थांना त्या खिरेचा एकदा वैराग्य करायचं होतं. त्याचं शब्द पुढं त्यांच्या ह्याच्यात आलेले, वमक वमन जैसे, हे लक्षात घ्या. तर त्यांनी त्या खिरेचा वीट येण्याकरता इतकी खाल्ली, उलटी होईपर्यंत खाल्ली आणि उलटलेली खीर परत खाल्ली. खा, तुला फार आवडते ना. तेव्हा साधकांच्या जीवनात या सगळ्या घटना घडत असतात. त्यांनी आपली भूमिका घेतली आहे जसं खरं आहे. तसं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना साधनेच्या काळात एवढंच आहे, थोडा कमी त्रास होतो. कारण काय, एका जन्मात जे संत होतात त्यांची पूर्वजन्मीची काही साधना असते, हे लक्षात घ्या. याच जन्मात जर तो संत झाला तर त्याच्या पाठीमागं पूर्वीचं काही भांडवल असतं. तुमच्यासारख्या सामान्याला जेवढी वासना त्रास देते तेवढी त्यानं दिली असेल असं समजायचं कारण नाही. आम्ही आमचे अनुभव सांगतो, तुमच्यापेक्षा आम्हाला काही वासनेनं फार कमी त्रास दिला. कारण पूर्वजन्मीचं काहीतरी भांडवल आमच्या मागं सुद्धा आहे. मुद्दाम मी काही समर्थांच्या बरोबरीवर नेण्याचा मुद्दा मांडतो असा नाही त्याचा अर्थ. पण कोणताही साधक जर एका जन्मात संत झाला तर त्याच्या पाठीमागं पूर्वजन्माची संबंध असतो. आणि स्वतः समर्थाने हाच शब्द आता पुढच्या श्लोकात वापरला, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, हा शब्द वापरला. तेव्हा आपण आपल्या लेवलला आणू नये. तुमच्या लेवलनं ते बोलले, पण त्यांच्या जीवनात त्यातला काही अंश स्वतःच्या अनुभवात आलेला असतो. कारण काय, पुन्हा जन्म घेतला ना की पुन्हा सगळं मागून जावं लागतं. मी तर एकदा दोनदा मी व्यथा ही मांडली की महाराज, काही वैष्णव जरी असं म्हणत असले की मी तुझ्या सेवेकरता घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, पण ते या प्रकारचा अधिकार कोणाचा आहे, तर ज्यांनी पार
नलगे मुक्ती धनसंपदा इथपर्यंत विचार केलेला आहे. त्याच्या करता तुकोबाराय त्यांनी स्वतः मांडले की तुका म्हणे गर्भवासीन सुखी घालाव्या. पण त्याच्या आधीचं चरण काय? नलगे मुक्ती धनसंपदा. आणि आमचे सगळे वैष्णव तिथपर्यंत न पोहोचताच म्हणतात आम्ही जन्म मरणार काय नाही बी. अरे भ्यावंच लागेल. का भ्यावं लागेल? तर पुन्हा जेव्हा तुम्ही जन्माला याल तर लगेचच्या लगेच या लेव्हलची वृत्ती तुम्हाला मिळणार नाही. त्या शरीराच्या वाढीनुसार, इंद्रियाच्या वाढीनुसार त्या विकाराला परत तुम्हाला सगळं लढावं लागेल. फरक एवढाच पडेल की भोगी माणसा इतका त्रास होणार नाही. ते पुण्य असल्यामुळं तुम्हाला लढत असताना थोडी मदत मिळेल, पण लढावंच लागेल. आणि म्हणून मी असं म्हणत असतो की जन्म घेणं अवघड आहे. का? अहो दिवसेंदिवस जन्म घ्यायला जागा राहिल्या नाही चांगल्या. आज सनातन व्यक्ती राहिली नाही कोणाच्या घरी जन्म घेऊन आपली पुढं साधना वाढवावी. खानदान राहिली नाही. इतका वर्णसंकर झालेला आहे. आणि त्या बीजाचा परिणाम सुद्धा तुमच्यावर होतो ना. फक्त तुमचंच पुण्य नाही. त्या ठिकाणी जन्माला आलात म्हणजे त्यांच्या स्वतःच्या खानदानीच्या गुणधर्माचा सुद्धा परिणाम साधकाला होणार की नाही. एकटं तुमचा जन्म नाही. मग त्याला लढायच्या वेळेला. आणि म्हणून मी संन्यास का घेतला? मला संन्याशी मुक्त होऊ शकतो जर यथार्थ विवेक केला तर. पुन्हा जन्म घेण्याची इच्छा नाही. लक्षात घ्या, जन्म नाही रे आणिक. तुका म्हणे माझी भाग एक भक्ताला भगवंतानी अशा एका सिद्धांतावर जसं आरूढ केलं तसं संन्यास हा जन्म मरण मिटवण्याची सनातन धर्मातली दीक्षा आहे. संन्यासाला नारायण स्वरूप समजलं जातं. लक्षात घ्या. आणि जन्म मरण सावधानतेनं मी संन्यासाच्या आचरणामध्ये संन्यास धर्म एका पतित अवस्थेसारखा होता कामा नये याची काळजी संन्याशाने घ्यावी. पण संन्यासाने जर बरोबर चिंतन केलं तर संन्यासी त्या धर्मात जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतोच असा शास्त्राचा सिद्धांत आहे. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं बाकीचा भरोसा ठेवण्यापेक्षा आपल्याला भगवंताने तो वर्ण दिला आहे. त्या प्रकारची जन्मभूमी दिली आहे भारतासारखी. अजून संन्यास देणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा अवस्थेत जर नाही घेतला तर पश्चात्ताप होईल म्हणून संन्यास घेतला. परत संधी येईल असं नाही. हे लक्षात घ्या. मागुता हाच जन्म पावसी हे तो न घडे रे सायास. हे आम्ही रोज म्हणतो. पण या जन्मात आपलं कल्याण झालंच पाहिजे अशी तीव्रताच आज कमी सापडते. लक्षात घ्या. तर ही आमचं अंतःकरण आहे. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. आणि म्हणून या सनातन धर्माच्या परंपरेप्रमाणे त्या सनातन धर्माची जी सनातन शक्ती आहे त्याच्याकडची ही मागणी आहे. मजवरी करुणेचा राघवा पोरलोटी. मग ते केंद्र राघव असो, नारायण असो, ब्रह्मा असो, हे सगळे एकच आहे. याच्यात काही फरक नाही पडत. पण तिथं तो आर्ततेनं जाण्याकरता याची आवश्यकता आहे. कितीतरी जन्म झाले, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. एवढा चांगला मनुष्य जन्म मिळालाय पण आपल्याला हे वाटतच नाही जे संतांना वाटलं. ते मोघम जीवन चालतं. मोघम हे सगळं मोघम आहे. जसं प्रपंच मोघम ना तसं 70% लोकांचा परमार्थ सुद्धा मोघम. तू निघाला म्हणून मी निघालो, मी निघाला म्हणून तो निघाला. कशा करता आपण ही वारी करतोय? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे हे किती लोकांना वाटतंय? खरं सांगा तुम्ही, एवढा विश्वास आहे का की माझी पंढरीची वारकरी मी मुक्तच होईल? अरे तेवढं जीवन तसं असेल तर वाटेल. काय सोपं आहे का? एखाद्याने विधान मांडलं नुसतं, मग संतांनी विधान मांडतात. जर असं केलं तर, जर तरचं विधान आहे. लक्षात घ्या. पण वारी कशी वारी करावी? जगत संबंध विच्छेदा करता होईन भिकारी आहे का आपली? भिकारी म्हणजे काय पताका घेऊन पुढं मागणारी? हे काय अर्थ आहे? काय होईन भिकारी पंढरीचा वारकरी. जगत संबंधाच्या बाबतीत महाराज इतका संबंध विच्छेद झालेला असला पाहिजे.
तेव्हा भिकारी शब्दाचे दोन अर्थ आहेत. अर्थ काढायला गेले ना तर फार एकदम उलटे अर्थ होतील. जसं परवा आम्ही त्या रामेश्वर शब्दाचे अर्थ सांगताना जसं बहुव्रीही तत्पुरुष समासाने अर्थ सांगितले, द्वंद्व 3 अर्थ सांगितले रामेश्वर. भगवंताने आकाशवाणीने सांगितलं की रामाचा जो ईश्वर, रामस्य ईश्वर हा षष्टी तत्पुरुष समास. तर आवाज निघाला लिंगातून, राम हा ईश्वर हा यस्य सा बहुव्रीही करा. राम आहे ईश्वर ज्याचा तो रामेश्वर. पंडितांनी स्थापन करणाऱ्यांनी द्वंद्व समास, अर्थ वेगवेगळे निघतात. आपण भिकारी शब्दाचा अर्थ जसा एक मागणीवाला करतो ना, तसं ज्याच्या सगळ्या मागण्या संपल्यात, भीक ज्याचा, भीक आरी, आरी म्हणजे शत्रू, ज्याच्या जीवनाकरता भीक शत्रू आहे, म्हणजे ज्याला काही मागायचंच राहिलं नाही, अच्छा हो जाओ शरणानंदाच्या भाषेत, तो खरा भिकारी आहे. लक्षात घ्या. आपण भिकारी शब्दाचा अर्थ मागणारा एवढाच करतो. पण ज्याला मागणं हे जीवन, ज्याच्या जीवनाकरता शत्रूसारखं त्याज्य आहे, म्हणजे तो कोणाजवळ काहीच मागत नाही, काही न मागे कोणाची तोच्या आवडे देवा, असा जो निष्काम भक्त आहे तो खरा पंढरीचा वारकरी. आम्ही तर सगळ्या करता मागतच राहतो, मागणं आमचं संपतच नाही. तेव्हा अर्थ जसे काढाल तसे काढता येतात. लक्षात घ्या. कितीतरी अशा अभंगाचे अर्थ बदलताना, आता देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा, असं चरण आहे. अर्थ किती काढतात, फक्त नाहीच्या तिथं तुम्ही फक्त एक स्वल्प विराम टाका, अर्थ बदलेल. नुसतं बोलू नका, मनात अनुभव करा, असा अर्थ होईल. देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभव. उच्चारण टोनिंग बदललं तर किती अर्थ बदलतो बघा. हा नाही उद्गारवाचक नुसतं असा बाजूला काढायचा, तर नुसतं बोलू नका, त्याचा अनुभव घ्या. देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभव. म्हणजे चरण कशी आपण लावाल तशी लावता येतात. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. कशाकरता सांगितलं, तेव्हा जन्म कोट्यानुकोटी जळत हृदय माझे, केवढी उत्कंठा आहे, कोट्यानुकोटी. आणि म्हणून आता तरी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. जसं पार मरायला टेकलेला भुकेवाला म्हणावा, अरे तुझ्या नावाने मरून राहिलो, आता तरी खायला दे, नाही तर तुझं नाव जाईल, बदनाम होईल, असा अर्थ आहे. लक्षात घ्या. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. एक जन्म नाही, तुझ्यापासून बाजूला निघालोय तेव्हापासून तुझ्या प्राप्ती करता अनेक जन्मात मी तुझ्या दर्शनाकरता तडफडतोय. म्हणजे त्याला त्याच्या मुमुक्षुत्वाच्या परंपरेची एवढी ओळख आहे, कोट्यानुकोटी जन्मात मी हेच केलंय. तेव्हा तो कसा मुमुक्ष असेल बघा. आपल्याला आठवते काही मागचं तरी, अरे या आयुष्यातल्या मागच्या दिवसांचं आठवत नाही, आणि असं म्हणायची हिंमत नाही 10 वर्षापासून तेव्हा मी तुझ्याजवळ हे मागतोय, असं सुद्धा म्हणायची हिंमत नाही. तर जन्म कोट्यानुकोटी असं म्हणणारा तो साधक कसा असेल. आणि त्या भूमिकेवर, त्या संपत्तीवर पुढची मागणी आहे, म्हणून करुणेचा राघवा पूर लोटी. हा जो 6वा श्लोक आहे, तर म्हणून म्हणजे मी एकच जन्म करेल असं नाही, मागे बहुता जन्मी, आणि हे करता आलो आम्ही. ही संतांची महाराज मागणी आहे. म्हणजे मागच्या अनेक जन्माच्या साधनेची परंपरा. म्हणून मी सांगितलं,
एका जन्मात जो संत होतो त्याच्या पाठीमागं बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मान प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. हा दुर्लभ महात्मा एकदम नाही तयार होत. आणि बहुनाम बहुविशेषण आहे, कमीत कमी 3 जन्मापेक्षा जास्त. एक वचन द्विवचनच्या पलीकडे गेल्यानंतर बहुनामचा अर्थ लागतो. असं आहे. मी त्याची परंपरा आहे म्हणून मागे बहुता जन्मी बहुनामचा अर्थाप्रमाणच म्हणलेलं आहे. आणि त्या बहुतांचं संख्या इथं आली. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. म्हणून करुणेचा राघवा पूर लोटे. वरवरची मागणी नाही आहे, वरवरचा अनुवाद नाही आहे. समर्थाने आपल्या रस्त्यात आपण जिथं जेवण केलं ना तिथं शंकराची आरती केली. हे लवथळेश्वर स्थान फार पुरातन आहे म्हणून लवथवते विक्राळा ब्रह्मांडे माळा. कितीतरी आरत्या लिहिल्या, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. तर आर्त भावाने जसं ते लिहिलंय तसे जन्म कोट्यानुकोटी जळत हृदय माझे. हा जो शब्द वापरला आहे याला एक वेगळी परंपरा आहे, भूमिका आहे. आणि आपण सामान्यत्वानं आता जन्मभर म्हणून जन्म कोट्याने कोटी. आम्ही या जन्मात कधीतरी एक अर्धा तास कुठंतरी आमचं हृदय मामूली देवा करता जेव्हा आमची भोण जिरते आणि काही साधत नाही तेव्हा मग कुठंतरी 10-15 मिनटं कधीतरी आमची प्रार्थना होते. आणि ते म्हणजे नुसती 10-15 मिनटं नाही, पूर्ण जन्म कोट्यानुकोटी मी हेच करत आलोय असं आहे. आणि म्हणून आता माझा मागायचा अधिकार आहे. तर केवढी परंपरा आहे त्या तीव्र मुमुक्षत्वाच्या मागं. म्हणून करुणेचा राघवा पूर लोट. आता मला असह्य झालंय. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. हे थोडं हक्काचं भांडण आहे. तू कारुण्य सिंधू म्हणवतोस, आता तुला कारुण्य सिंधू आहेस म्हणून तू हे काम केलं पाहिजे. तळमळ निववी रे, तळमळ निववली पाहिजे. असं बेचैनी आली पाहिजे. आमच्या स्वामींचं फार या बेचैनीवर जोर होता. ते म्हणायचे बेचैनीशिवाय साधनच वाढू शकत नाही, कवायत उपयोगाची नाही. बेचैनी आली पाहिजे, असह्यता आली पाहिजे. मागे एकदा मी सांगितलं होतं असहाय्य आणि असह्य. पहिल्यांदा जीवाला असहाय्य वाटावं. माझा दुसरं कोणी नाही जगातली, सत्ता नाही, वस्तू नाही, परिस्थिती नाही, काही नाही. असहाय्य वाटावं आणि आपल्या ध्येयाच्या पूर्तीकरता असह्यता व्हावी. हे 2 शब्द लक्षात घ्या, असहाय्य आणि असह्य. पहिलं जगातल्या सत्तेच्या, धनाचा, पैशाचा, सामुग्रीचा, नातेवाईकांचा आधार वाटू नये म्हणजे असहाय्य वाटावं. आणि नंतर ही असहाय्य अवस्था असह्य व्हावी. सह्य राहू नये, ही कधी मिटेल. तर या 2 गोष्टी जेव्हा होतात ना त्यावेळेला खरी प्रार्थना, तळमळीची प्रार्थना होते. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. आणि नेमकं तळमळ निववायची काय करायचंय काय? अरे एकाच्या ताब्यात नाही रे बाबा मी, हे 6 रिपू आहेत माझ्या पाठीमागं. म्हणून षडरिपू कुळ माझे तोडियाचा संबंधू. हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे. याच्यावर आज विवेचन पूर्ण होऊ शकणार नाही. सगळ्यात मोठा आहे. या मूळ प्रतीमध्ये विरोधू शब्द आलाय, पण मूळ आमच्या सज्जनगडच्या परंपरेमध्ये संबंधू हा शब्द आहे. तर षडरिपू कुळ माझे तोडियाचा संबंधू.
तसा अर्थ याही पद्धतीने लावता येईल, पण जो सहज शब्द सोपा आहे तो का सोडायचा? 2 ठिकाणी गीताप्रेसच्या ह्याच्यात आले. एका ठिकाणी सोडवीच्या ऐवजी सोडीव शब्द आलाय पुढं, तर तिथं सोडवी शब्द आहे. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी, तिथं गीताप्रेसच्या पुस्तकामध्ये सोडीव शब्द आलेला आहे. तर ते आमच्या पाठाप्रमाणे ते चुकीचं आहे. आणि या जागेवर एक विरोधू हा जो शब्द आहे त्याच्याऐवजी संबंधू शब्द आम्ही पूर्वी हे पाठ केलं आहे. त्या प्रतीत आहे, फक्त गीताप्रेसचे ज्यादा प्रती वाटल्या गेल्या आहेत, 100 प्रती या वाटल्या गेल्या आहेत. आणि याच्यात ह्या 2 चुका आहेत, हे लक्षात घ्या. तर ह्या 6व्या श्लोकात विरोधू वाचच्या ऐवजी संबंधू वाचा. आणि हा पुढचा जो आहे सोडीव हा 12व्या श्लोकात आहे. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी, शेवटच्या तुकड्यातच आहे. तर सोडीव लिहिलं आहे तिथं. तर हे 2 सुधारणा या गीताप्रेसवाल्या पुस्तकांनी करून घ्या. ज्यांच्यावर गीताप्रेसची पुस्तकं आहेत, माझ्या वाचनात या 2 चुका त्याच्यात लक्षात आलेल्या आहेत. तर त्यातली ही आत्ताच्या अर्थसंबंधी आत्ता म्हणून मग ही आत्ता सांगितली की षडरी पुकुळ माझे तोडी याचा संबंधो. तर या चरणाचं विवेचन आज होणार नाही, लक्षात घ्या. तर मूळ मुद्दा असा आहे की करुणेचा पूर दे, कारण तू सिंधू आहेस. काय दिलंय तिथे संबोधन दिलंय? कारुण्य सिंधू. आणि कारण्य सिंधू हाच करुणेचा पूर देऊ शकतो. तुमच्या नद्यांना जे पूर येतात ना ते पावसाने येतात असं तुम्हाला वाटतं, पण पाऊस कोण्या क्रमाने येतो? तो समुद्रातूनच येतो, हे लक्षात घ्या. हे चक्र असं आहे. तर पूर शब्द प्रवाह, विशेष प्रवाह, सामान्य नदीचा प्रवाह याला पूर म्हणत नाही, पात्रामधला नेहमीचा वाहणारा. पण तो जेव्हा पाऊस पडून विशेष होतो तर त्याला पूर म्हणतात. तर करुणेचा पूर येऊ दे. सामान्य करुणा सुद्धा काय मला स्वतःला ती पूर्ण करण्याला समर्थ होणार नाही, तर माझ्याकडं कारुण्याचा पूर येऊ दे. आता काही नदींमध्ये पाणी आहे पण पिकाला देण्याकरता ते पर्याप्त नाही, पूर येऊन जावं लागतं म्हणजे जिवंत पाणी राहतं, असं आहे. तर माझ्याकरता या कारुण्याचा पूर आला पाहिजे आणि तो तुझ्या कृपेनं आला पाहिजे. का? तर तू कारुण्याचा सिंधू आहे, म्हणजे समुद्र आहे. समुद्राच्या कृपेनंच नद्यांना पूर येतात, समुद्राच्या कृपेनंच पाऊस पडतो, हे लक्षात घ्या. त्याची जी उष्णता आहे तीच फक्त सूर्य योग्य वेळेला त्या समुद्राच्या पाण्यातून ती उष्णतेच्या रूपानं वाफ होऊन सूर्य खेचतो, त्याचे ढग होतात आणि ते पुन्हा वर्षाव करतात आणि त्याच्यातून पूर येतो, असा क्रम आहे. तर तू कारुण्य सिंधू आहेस आणि म्हणून ही माझी तळमळ तुझी निवव जे म्हणतायत ना, तू कारुण्य सिंधू आहेस. तर संबोधन आहे कारुण्य सिंधू याच्यामध्ये. तर मी कोट्यानुकोटी जन्म मी जळतोय आणि या जळण्याला सामान्य शिंतोडे पुरणार नाहीत. महाराज, काही जर आग भडकलेली असली तर थोडं पाणी टाकलं तर तो भडका वाढतो, त्या पाण्याला सुद्धा आगीत परिणित करतो. आग लागलेल्या लोकांना माहिती आहे. त्याच्या प्रमाणात पाणी मिळालं तर आग विझते, विपुल प्रमाणात पाणी मिळालं तर. नाही तर मोठ्या आगी जर लागलेल्या असल्या तर 10-5 बादल्या पाणी टाकून ती विझत नाही, हे लक्षात घ्या. ते जन्मकोट्यानुकोटी त्याची लागलेली ही आग आहे आणि ही आग अशी साधारणपणानं मरणार नाही. तू जर करुणेचा पूर माझ्याकडे आणला, जसं फायर फायटरचं फायरिंग जोरात चालतं आणि मग ती आग कमी होते,
त्याप्रमाणे करुणेचा पूर जर माझ्यावर आला तरच फक्त हे कोट्यानुकोटी हृदयाचं जन्म जळतंय ना ते शांत होऊ शकेल. आणि नुसता करुणेचा पूर लोटी असं नाही म्हणलं, मज वरी बारीक बारीक वकील पद्धतीने पूर आला पण तिसरीकडंच. आता आपल्या जमिनीवर इकडं पाऊस नाही, पाऊस कुठंच चालू नाही का आपल्याकडं नाही. मग आपल्याला उपयोगाचा कोणता आहे? पाऊस उपयोगाचा आहे का आपल्यावर आलेला पाऊस उपयोगाचा आहे? असं आहे. म्हणून मजवरी शब्दाची सुद्धा संगती लावून घ्या. तू करुणा सिंधू आहे, पाऊसही पाडतोय पण मला सोडून. म्हणून मला आता माझी मागणी कशी, मजवरी करुणेचा राघवा पोरलोट. त्या एरियात तो झाला तर उपयोग आहे, एरिया सोडून झाला तर काय उपयोग आहे? तर एरियाचा असल उल्लेख केला मजवरी शब्दाने. कोणाचं जळतंय? दुसऱ्याचं नाही. जळत हृदय माझे, संकेत माझेपणाचे. आणि म्हणून पुरुषला कोणावर पाहिजे? मजवरी पाहिजे. हे लक्षात घ्या. हृदय माझं जळतंय आणि पुरुषला माझवरी पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि तो पूर मजवरी करुणेचा लाघवा पोर लोटी. आणि तो किती वेळ पाहिजे? तळमळ निववी रे. नाहीतर आपण आग विझवून जातो 10-15 मिनिटांनी परत भडका उठतो. तर निवेपर्यंत पाहिजे बरं का. तळमळ निववी रे. निवणे हा शब्द लक्षात घ्या. निवेपर्यंत तो पूर माझ्यावर आला पाहिजे. नाही तर म्हणशील मी पूर दिला पण तो निघून गेला आणि आतली धुपण तशीच राहिली, वरचं सगळं विजलं आणि थोड्या वेळाने परत भडका होईल. म्हणून संपेपर्यंत तो पूर पाहिजे. म्हणून तळमळ निववी रे, हे लक्षात घ्या. आणि इतकं तुझ्याजवळ आहे म्हणून त्याला संबोधन दिलं कारुण्य सिंधू. तुझं पाणी तेवढं नसतं तर मग ठीक आहे बा, अपुरं पडलं. एखादी फायर फायटरची गाडीतलं पाणी स्टॉक ठराविक असतो. खूप मोठी आग असली तर सगळं संपून जातं पाणी, तरी ती निवत नाही. तर तुझ्याजवळ संपायचा प्रश्न नाही म्हणून संबोधन दिलंय कारुण्य सिंधू. लक्षात घ्या. तळमळ निववी रे. तू कसा आहे? राम कारुण्य सिंधू. तू करुणा सिंधू आहेस. आणि नुसतं ही मागची तळमळ निवून भागणार नाही. संत आणि महाराज तीर्थ यातला फरक सांगतात. संत आणि तीर्थ यातला फरक सांगतात. काय सांगतात? तीर्थ पाप घालवतं. काही विनोदी लोक जरा वेगळं सांगतात, ते मला मान्य नाही शास्त्रदृष्ट्या बरं का. हे कीर्तनकार लोक कधी कधी सांगतात ते बुडी घेताना वर थांबतं, बुडी घेऊन वर आला का वर बसतं डोक्यात. पण हे शास्त्रविरुद्ध आहे, सिद्धांत शास्त्रविरुद्ध आहे. कारण शास्त्रात जर त्या तीर्थाचा महिमा तसा आला आहे, गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पत वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, असं स्पष्ट शब्दात जर वर्णन आलंय तर ते भंग होत नाही, वर थांबतात आणि बसतात. हे शास्त्रविरुद्ध बोलणं झालं, हे योग्य नाही. तरीसुद्धा तीर्थापेक्षा संतांचं दर्शन जास्त महत्त्वाचं का? तर त्याचं कारण सांगितलं जातं की गंगा पापनाश करते पण पाप करण्याची वासना संपवू शकत नाही, आणि संत ते संपवतात. तुका म्हणे निवेतनू रजक्कणू लागता, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. हे दोन प्रमाण एकदम का दिले? तर हे पहिलं प्रमाण काही लोक क्षेपक मानतात म्हणून दिले बरं का. संत चरणरज हा भंग काही लोक क्षेपक मानतात. आता का मानतात ते आपल्याला तडफडीत जायचं गरज नाही, पण तो हा भंग तसा क्षेपक मानत नाही. तर याच्यामध्ये निववी रे, निवण्याची ताकद आहे. तुका म्हणे निवे तनू रजक्कणू लागता. तर तनूमधले असणारी पाप वासना ही समाप्त झाल्याशिवाय तनू निवत नाही. आणि म्हणून संत प्रमाण हे आहे की संत नुसतं पाप घालत नाहीत, तर पाप करण्याची बुद्धी वासना नाहीशी करतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे.
हे जसं त्या दोन्हीची तुलना करताना विशेषतः वर्णन केली आहे, तसं याच्यामध्ये पुढची जी मागणी आहे ना ती पूर्ण निववी करताय. लक्षात घ्या, निववीचा एक अंग जे आहे तळमळ निववी, म्हणजे पश्चात्तापयुक्त तळमळ निववी. पण अनुतापयुक्त तळमळ निववायची असेल तर शेवटचा तुकडा घ्यावा लागेल. षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंध, हे अनुतापयुक्त तळमळ बरं का. पुढची पुढं हे कर तू माझे षडरिपूचं कोळ माझं तोडून टाक. आणि पहिलं निववी ते पश्चात्तापयुक्त तळमळ आहे. तर मागं कसं झालंय माझं आयुष्य कसं वाया गेलंय, हे पश्चात्तापयुक्त तळमळ आहे. आणि पुढची तळमळ जी आहे ती अनुतापयुक्त तळमळ आहे. षडरी पुकुळ माझे तोडियाचा तोडी म्हणजे भविष्यकाळी. तेव्हा अनुताप आणि पश्चात्ताप या दोन्हीनं युक्त ही प्रार्थना आहे. तर अनुतापाची मागणी तर आपण पश्चात्तापयुक्त मागणी सगळे करतो. घडलेल्या घटनेचा जर वास्तववादी विचार केलेला असला तर असं घडू नये अशा करता पश्चात्तापयुक्त तळमळ सगळे प्रगट करतात. पण विवेकाची पूर्णता नसल्यावर नेमका अनुतापाची दिशा कळत नाही. आणि त्या दिशेचा थोडक्यात सूत्रबद्ध संकेत म्हणजे षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंध असं आहे. तर हा जो विचार आहे हा आपण उद्याला पाहू. षडरिपूचा जो विचार आहे तर एवढंच तुकडा उद्याला पाहून मग त्याच्या पुढच्या विभागामध्ये आपण प्रविष्ट व्हायचं. सगळ्यात महत्त्वाचा तुकडा आहे तो हा जो अनुताप आहे ना, कारण सुरुवातच तिथे अनुदिन अनुताप आहे. मग अनुताप नेमका कसा करावा म्हणे जनार्दन घे अनुताप सांडीपा संकल्प एकनाथ. मग संकल्पाचे उद्गम कशात आहे, त्याची परिवर्तित भाषा आहे षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंध. तर याचा विचार आपण उद्याला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की.